आता ही कढीपत्त्याची पानं आहेत ना, तर ती अशी एकदम अशी मी आणली ना समजा, तर विदिशाकडून ती अशी अशी सरकन तोडून घेते मी. म्हणजे आमची आपण चिमटीनी असं नाही का, असं तोडल्यानंतर एक वेगळ्याच पद्धतीने हे मिळते ना आपल्याला, सेन्सरी मिळते. तर हे आम्हाला ते आम्ही जात होतो नॅप सेंटरला, तर तिथे आम्हाला सांगायचे की मुलांकडून असे कढीपत्त्याचे पानं वगैरे असतात तिथे तोडून घ्यायची. जी नॉर्मल मुलं असतात ना, ऑटिझम किंवा ब्लाइंड, तर ती मुलं तर भाज्या वगैरे पण अशी तोडून, म्हणजे शेंगा म्हणा किंवा कुठल्याही कोथिंबीरच्या काड्या वगैरे तोडून हे करायची. पण आता ही मुलं कशी सिलेबर पालची असल्यामुळे तेवढे गोष्टी नाही, त्यांच्यासाठी कठीण आहेत त्या. तर त्याच्यामुळे ह्या अशा सोप्या सोप्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. याची सेन्सरी मिळते. आणि पुन्हा हे आपलं नॅचरल जो टच असतो ना आपल्या पानांचा वगैरे, तो आपल्या मुलांच्या हाताला स्पर्श होतो, त्यांना जाणीव होते असं. आणि याला सुगंध देखील असतो, तर तो सुगंध पण त्यांना द्यायचा. आता विदिशा सिरियस झाली एकदम. विदू, आपल्याला काय करायचं आता? विदिशाची जरा झोपूनच ऍक्टिव्हिटी घेते मी आज, जरा रिलॅक्समध्ये. विदू, आपल्याला हे ना पानं तोडायची आहेत. हा, तुला टच करून दाखवलं ना मग अशी मी. कसली पानं आहेत ही? कसली पानं आहेत ही बाळा? कसली आहेत? कढीपत्त्याची आहे ना. पकडून दाखव, याला पकडून दाखव बरं. कशी पकडते विदिशा? हां, पकड. आहे बघा, हलकी वस्तू असली ना तर अशी पकडते ती एवढ्यापर्यंत. थोडी वजनदार असले तर तिला मग इथं मी प्रेस करते. तिचा अंगठा जो आहे ना तो असं मजबूत नाही आपल्यासारखा, त्यामुळे ती पकड घट्ट होत नाही तिची. इथे मग मला पकडावं लागतं जड जर वस्तू असेल तर. आता आपल्याला विदिशा, आपल्याला हे काय करायचं? कढीपत्त्याची पानं आपल्याला सर्व दिशी ओढायची आहेत. हां, अरे किती अरे वा 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 वा, कशी रे बाबा विदिशा, छान छान ओढते. घे. काय करते विदिशा? हे पानं हे बघ, आपण सोपं आहे ना हे, काय आपल्याला लागत पण नाही हाताला, आहे ना. दाखव ओढून. हा, अरे वा, घे पडू दे खाली. है ना. याचा सुगंध पण छान येतो विदिशाला. आपण देते मी विदिशाला तोडल्यानंतर. कोवळी पानं असतात, पटकन तोडले जातात. विदिशा बघ कसा सुगंध येतो याचा, है ना. विदिशाला देते ना मी कढीपत्ता जेवणामध्ये. आता हे तोडून घे पटापट. हा, हे बघ, बघू शकता तुम्ही विदिशाकडून आता एवढं सगळं मी काम तिला दिलंय आज करायला. तोड. हलक्या ना, त्या मुलांना जास्त हे नाही करायचं, ताण द्यायचं नाही, जसं जमेल त्यांच्या याने तसं. हां, हे बघा विदिशा किती स्माईल करते, आहे ना. हे बघा, हां, ही सेन्सरी कशी मिळाली ना मुलांना तोडण्याची. आता ही हाताने इथून मी हे करते, कारण की जरा ही घट्ट पानं आहेत ना. कोवळी असली तर चिमटीने पण सर्व दिशी निघतात. घट्ट असल्यानंतर आपण त्यांचे बघा किती हात नाजूक असतात ना, तर आपण ते नाही करू शकत चिमट्यामध्ये. हां, हेच आली. बापले, एवढे आली विदिशाच्या हातामध्ये पानं. व्हेरी गुड. घे पटापट, चल थोडं. चल. कोवळी पानं पटकन तोडली जातात. आता ही बघा छोटी कोवळी आहेत ना, ही चिमटीने तोडूया आपण. है ना. ही मोठी पानं आहेत, तर ही हाताने तोडायची. कशी तोडून दाखव बाळा. सरकन ओढ. हां, अच्छा, घे. है ना. बघू शकता तुम्ही विदिशाने एवढं सगळं ऍक्टिव्हिटी केली आहे. कढीपत्त्याची पानं तोडून घेतले. चला, हे बघ विदिशा, तुझ्या हातात देते मी. बघ काय एवढं सगळं तोडलेस ना तू. हे बघ
स्पर्श द्यायचा मुलांना आपल्या ह्या वस्तूंचा. आपल्या मुलांना देखील ह्या सगळ्या गोष्टीचा स्पर्श दिला नाही. आपल्या ते त्यांच्या आजूबाजूला काय आहे त्या गोष्टीची त्यांना माहिती कळते. पुन्हा त्याचं त्यांना ज्ञान होतं ना, स्पर्श ज्ञान होतं, सुगंध ज्ञान होतं. हे ज्ञान आपल्याला म्हणजे आपण जे माणसं असतो ते आपण पुस्तकातून वगैरे आपल्याला इंद्रिय चांगले दिलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. पण आपल्या मुलांजवळ या स्वतः गोष्टी घेऊन जाऊन त्यांना तसं सांगावं लागतं आणि त्या गोष्टी आपल्याला केल्याच पाहिजे आपण. त्याशिवाय त्या मुलांमध्ये अजून म्हणजे चांगली त्यांची समज वगैरे वाढणं म्हणा किंवा अजून आनंदी ही मुलं राहतात ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी केल्याने, असं मला तुम्हाला सांगायचं आहे.